नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण एक महत्त्वाचं वाक्य जाणून घेतलं होतं. ते म्हणजे मेन डू नॉट नो देमसेल्व्स. आणि स्वतःला जाणणं, आपण कोण आहोत, आपलं व्यक्तिमत्व नेमकं काय आहे हे जाणणं हा योग साधनेचा पाया आहे असं श्री अरविंदांनी सांगितलं. तो भाग आपण मागच्या वेळेला समजावून घेण्याचा थोडा प्रयत्न केला होता. आज आता त्याच्याही पेक्षा थोडं अधिक पुढे आपण जाणार आहोत. बघूया. सांगायची एक गोष्ट अशी की हा जो उतारा मी वाचत असते, जे पत्र श्री अरविंदांनी लिहिलेलं मी वाचत असते, आपण विवेचनाच्या साठी घेत असतो आधार म्हणून, ते पत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामुळे ज्यांना ह्याच्यावर अधिक अभ्यास करायचा आहे त्यांची ती सोय होऊ शकेल. There are always two different consciousnesses in the human being. One outward, in which he ordinarily lives. The other inward and concealed, of which he knows nothing. हे या पत्रातलं पहिलं वाक्य होतं. There are always two different consciousnesses in the human being. बघा, आत्ता श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे, देअर आर ऑलवेज टू डिफरंट कॉन्शियसनेसेस इन ह्युमन बीइंग. इथं ह्युमन बीइंग या शब्दावर आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. तर यासाठी की ह्या ज्या दोन चेतना आहेत त्या दोन चेतना मनुष्यामध्ये आहेत असं ते सांगतात. कोणत्या दोन चेतना बघूया, समजावून घेऊया. मागच्या भागात आपण पाहिलं ते म्हणजे मन, प्राण आणि शरीर. या तीन गोष्टी, त्यांची आपल्याला काहीशी ओळख आहे आणि या तीन गोष्टींमध्ये आपलं जे जीवन चाललेलं असतं ते सगळं जीवन, याला आपण बाह्यवर्ती चेतना असं म्हणतो. बाह्यवर्ती चेतना, आउटवर्ड कॉन्शियसनेस. ही जी चेतना आहे ती प्राण्यांमध्ये पण एक प्रकारे आहे. म्हणजे शरीर प्राण्यांना पण आहे, प्राण हा त्यांच्याही मध्ये आहे. मग आपल्यामध्ये वेगळेपण काय आहे, तर ह्युमन बीइंग्समध्ये आणखीन एक वेगळी चेतना ईश्वराने, निसर्गाने म्हणूया आपण, बहाल केलेली आहे. ती कोणती चेतना? ही जी चेतना आहे ही आउटवर्ड कॉन्शियसनेस. आणि दुसरी चेतना आत्ता आपण फक्त समजून घेऊया, बाकी त्याचा तपशिलाचा भाग हा नंतर जाणून घेणार आहोत. आत्ता फक्त अगदी ढोबळमानाने आपण पाहतो आहोत. दुसरी जी चेतना आहे ती अंतर्वर्ती चेतना आहे. म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर. ठीक आहे. हा एक स्तर मनुष्य प्राण्यामध्ये आहे. त्याच्याही आतमध्ये आणखीन एक स्तर आहे. आत्ता मी म्हटलं तसं फक्त आपण ढोबळमानाने हे समजावून घेतो आहोत. बाकी ह्या प्रत्येक अंगाचा विचार आपल्याला नंतर तपशिलात करायचा आहे. आणखीन एक हा जो स्तर आहे तो स्तर, ज्याला आपण काल नुसता उल्लेख केला बघा, ज्याला आपण चैत्य पुरुष असं म्हटलं. चैत्य पुरुष. आणखीन एक भाग इथे समजून घेऊया. इथे आत्मा. आता लक्षात घेण्याची गोष्ट अशी की ही जी बहिर्वर्ती चेतना आहे ही प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. ही चेतना बहिर्वर्ती ही प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. पण मनुष्यामध्ये मात्र आणखी एक चेतना आहे. ती चेतना म्हणजे ही आंतरवर्ती चेतना. हा सगळा जो आंतरिक भाग आहे तो आंतरिक भाग हा आंतरवर्ती चेतनेचा आहे. अगदी आत्मा हा जरी आत्ता इथे वरच्या दिशेला दाखवलेला असला तरी तो सुद्धा आतमध्ये वरती असा आहे.
त्यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे तो अंतर्वर्ती चेतनेचा भाग असा येतो आहे. म्हणजेच आपल्याला, मनुष्याला आपलं मन, प्राण, शरीर त्यापासून आपण स्वतःला वेगळे होऊन पाहू शकतो. म्हणजे आत्ता माझ्या मनामध्ये अमुक अमुक गोष्ट चालू आहे, आत्ता माझ्या प्राणामध्ये अमुक गोष्ट मला अनुभवायला येते आहे, किंवा माझ्या शरीराला आत्ता हे असं संवेदित होत आहे. हे जे काही स्वतः वेगळं होऊन पाहणं आहे, हे ज्या चेतनेमध्ये चालतं ती चेतना म्हणजे आंतरवर्ती चेतना. ह्या दोन चेतना हे मनुष्याचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे असं त्यांनी म्हटलंय. बघा आता हे वाक्य. There are always two different consciousnesses in the human being, one outward in which he ordinarily lives. ही जी आउटवर्ड चेतना आहे, या चेतनेमध्ये मनुष्य सर्वसामान्यतः जगत असतो. आणि सर्वसामान्यतः असं म्हणताना आपण सगळी मनुष्य मात्र म्हणून जे कोणी आहेत त्या सगळ्यांचा जर विचार केला तर बहुतांशी लोक, म्हणजे अगदी 99% वरती सुद्धा म्हणता येईल, इतकी ही लोक ही फक्त आउटवर्ड चेतनेमध्ये, बाह्यवर्ती चेतनेमध्ये जगत असतात असं लक्षात येईल. म्हणजे व्यक्ती वयाने कितीही मोठी असो तरी तिचं संपूर्ण आयुष्य जर आपण त्याचा विचार केला तर मन, प्राण, शरीर ह्याच्यामध्येच तिचं आयुष्य ती व्यतीत करताना दिसते. फारच कमी लोकांना ह्या आंतरवर्ती चेतनेची जाणीव असते, किंबहुना ती तशी जाणीव करून घ्यावी असा प्रयत्न फारच कमी जण करतात. म्हणजे अगदी व्यक्ती कितीही उच्च पदाला पोचलेली असू दे, कोणत्याही अधिकाराच्या स्तरावर असू देत, किंवा अगदी सामान्य व्यक्ती असू दे, ह्या सगळ्या व्यक्ती म्हणून पदांच्या दृष्टीने, काही त्यांच्या वर्गाच्या दृष्टीने, वर्णाच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये भेद असतील, परंतु ह्या दृष्टीने जर पाहायला गेलो आपण तर सगळे एकाच स्तरावर आहेत. म्हणजे फक्त बाह्यवर्ती चेतनेमध्ये त्यांचं जीवन, समग्र जीवन व्यतीत होतं आहे असं आपल्या लक्षात येतं. बघा आता. व्हेन वन डज साधना, the inner consciousness begins to open and one is able to go inside and have all kinds of experiences there. व्यक्ती जेव्हा साधना करायला सुरुवात करते तेव्हा नेमकं काय होतं, तर श्री अरविंद असं म्हणतायत की तेव्हा ही जी आंतरिक चेतना आहे, ती आंतरिक चेतना, इनवर्ड कॉन्शियसनेस, ही जी चेतना आहे ही हळूहळू खुली व्हायला लागते, ओपन व्हायला लागते. म्हणजे आत्ता आपल्याला त्या चेतनेची जाणीव नाही आहे, आपल्याला ते माहिती नाही आहे, परंतु जसजसे आपण साधना करायला लागतो तसतशी आपल्याला याची जाणीव व्हायला लागते, याची आणि याची सुद्धा. हे सगळं अंतर्वर्ती चेतनेचा हा सगळा भाग आहे. ठीक आहे. या सगळ्याची जाणीव आपल्याला तेव्हा व्हायला लागते. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बघा, आपल्या अंतरंगामध्ये ईश्वर आहे हे आपल्याला काही नव्याने कळलं का? मी आपल्याला असं म्हणत असताना मराठी लोकांना आणि त्याचबरोबर भारतातल्या लोकांना असं आपण फार तर म्हणूया, हे आपल्याला काही नव्याने कळलं का की ईश्वर आपल्या अंतरंगात आहे? नाही. अगदी लहानपणापासनं आपल्याला हे माहिती आहे, ऐकून माहिती आहे. पण कदाचित अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाहीये. माहिती आहे पण ज्ञान झालं का त्याचं? लक्ष पुरवलं का आपण त्याच्याकडे? अभ्यास केला का आपण त्याचा? सराव केला का?
ते जाणून घेण्याविषयी तळमळ वाटली का आपल्याला? ओढ लागली का? नाही, काहीच झालं नाही. आणि अगदी सामान्य पद्धतीने बाह्यवर्ती चेतनेमध्ये आत्तापर्यंत आपण जीवन जगत आलेलो आहोत. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया की आपण आणि ज्या अवतारी व्यक्ती आहेत किंवा संत सत्पुरुष आहेत त्यांच्यामध्ये फरक कसा पडतो ते बघूया. माताजी, आपल्याला नाव ऐकून माहिती आहे, द मदर असं आपण ज्यांना म्हणतो, त्या माताजी मुळातल्या फ्रान्समधल्या. काही साधना वगैरे त्यांची चालू होती. अगदी लहानपणापासून जरी त्या आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर होत्या तरीसुद्धा त्यांची जी काही साधना चाललेली होती त्या साधनेच्या दरम्यान एके दिवशी कोणीतरी त्यांना असं सांगितलं की ईश्वर हा तुम्ही बाहेर कुठेतरी शोधताय, तो बाहेर नाही तर तो तुमच्या अंतरंगामध्येच आहे. ही गोष्ट त्यांना जेव्हा कळली तेव्हा त्यांना अक्षरशः जणू काही एकदम नवीन काहीतरी कळलं असं जाणवलं. कारण तिकडे तशी परंपरा नाही. आणि ते जेव्हा त्यांना जाणवलं, कळलं, माहिती झाली, तेव्हा त्या म्हणतायत की त्या क्षणापासून मी एकच एक ध्यास घेतला, तो म्हणजे हा माझ्या अंतरंगामध्ये असलेला ईश्वर मला शोधून काढला पाहिजे. हा एकच ध्यास त्यांनी घेतला. आणि मग अक्षरशः आपण म्हणतो तसं जळी स्थळी काष्ठी पाषाणी अगदी कोणतीही कृती त्या करत असतील तरी तोच ध्यास मनात बाळगून त्या होत्या. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी जेव्हा हा ध्यास घेतला त्याच्यानंतर अगदी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मला माझ्या चैत्य पुरुषाची जाणीव झाली. म्हणजे चैत्य पुरुष गवसला त्यांना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, म्हणून माताजी या माताजी आहेत आणि आपण आहोत. बघा, आपण आत्ता विचार केला तो असा, when one does sadhana, the inner consciousness begins to open and one is able to go inside and have all kinds of experience there. साधना जसजशी करायला लागतो म्हणजे काय करायला लागतो तर मार्ग कुठलाही असू दे, पण एकंदर आपण बाह्यवर्ती चेतनेमध्ये जे जीवन जगत असतो ते आता आपण अंतरंगामध्ये जीवन जगायला सुरुवात करतो. ठीक आहे. आणि अंतरंगामध्ये हे अंतरंग कसं आहे एक प्रकारे बघा, तर आत्ता आपल्यासाठी ते अगदी धूसर असल्यासारखं आहे. म्हणजे अंतरंगामध्ये नेमकं काय आहे असं आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण त्याचं चटकन स्पष्ट असं उत्तर नाही देऊ शकत, कारण आपण अजून अंतरंगामध्ये वळलेलो नाही आहोत पुरेसे. म्हणून ते सगळं आत्ता धूसर आहे. काहीतरी जाणवत असतं, काहीतरी आहे, पण ते नेमकं काय हे माहिती नसतं. आणि जेव्हा आपण जास्तीत जास्त अंतरंगात राहायला लागतो तशी मधी चेतना जी आहे ती स्पष्टपणाने आपल्याला जाणवायला सुरुवात होते. As the sadhana progresses, one begins to live more and more in this inner being and the outer becomes more and more superficial. बघा, जसजशी आपली साधना प्रगत होत राहते, म्हणजे जसजसे आपण अधिकाधिक अंतरंगात जायला लागतो. समजून घेऊया थोडंसं इथे की अंतरंगात जायला लागतो म्हणजे काय. तर कधी अंतरंगामध्ये आपण शिरतो तर उदाहरणार्थ आपण जर नामजप करतोय किंवा सोहम साधना करतोय किंवा अजून कुठल्या प्रकारची उपासना करतोय, ध्यानाला बसलेलो आहोत आपण, ह्या सगळ्या वेळेला समजा एक अर्धा तास ध्यान करतोय आपण, तर त्या अर्धा तास ध्यानाच्या मध्ये आपण प्रयत्न कसला करतो, डोळे मिटलेले असतात आणि त्यामुळे आपण आपली दृष्टी, आंतरदृष्टी आत वळलेली असते आणि तिथे आपण आंतरिक जीवन जगायला लागत असतो. हे किती वेळ? अर्धा तास, कोणाच्या बाबतीत 1 तास.
आणि उरलेले 23 तास काय? तर उरलेले 23 तास आपण आत्ता पाहिलं त्याप्रमाणे मन प्राण शरीरामध्ये जीवन जगत असतो, आपलं दैनंदिन कर्म करत असतो. पण ते आता लक्षात घ्या, पूर्ण योग हा ऑल लाईफ इज योग असं म्हणतोय. सर्व जीवन हाच योग आहे असं म्हणत असताना व्यवहार करत असताना आंतरिक जीवनात कसं जायचं? ध्यानाच्या वेळेला एक वेळ सोपं आहे, पण जेव्हा आपण कर्म करतोय, म्हणजे उदाहरणार्थ मी आत्ता बोलतीये, तर हे बोलण्याचं कर्म करत असताना सुद्धा अंतरंगात कसं राहायचं? संपूर्ण जीवन आपलं योगमय कसं करायचं? तर उदाहरणार्थ की मी आत्ता बोलते आहे, म्हणजे मी अर्थातच या बहिर्वर्ती चेतनेत येऊनच बोलतेय, पण तरी त्याच वेळेला अंतरंगामध्ये मी जोडलेली असणं हे इथे अभिप्रेत आहे. अर्थात ही खूप पुढची गोष्ट आहे, साधनेत प्रगत झाल्यानंतर ती गोष्ट घडून येणार आहे. त्याच्यापूर्वी आपण काही प्रयत्न करू शकतो का? तर ते नक्की करू शकतो असं मला वाटतं. उदाहरणार्थ, आपल्या दिवसभरातल्या कामांपैकी काही कामं निश्चितपणे अशी असतात की जी काहीशी मेकॅनिकल असतात, यांत्रिक स्वरूपाची असतात. समजा आपण स्वयंपाक करतो आहोत, भांडी घासतो आहोत, केर काढतो आहोत. मी गृहिणींच्या बाबतीत थोडं सांगते आहे. अशीच आणखीही मेकॅनिकल काही कामं असतात की जी आपल्या अगदी नित्य अंगवळणी पडलेली असतात आणि त्यामुळे तिथे आपली संपूर्ण चेतना एकवटण्याचं काही कारण नसतं. ते आपसूकपणाने त्या गोष्टी होत राहतात. अशा वेळेला आपलं मन तसंही कुठेतरी भरकटतच असतं. कोणी गाणी ऐकत असेल, कोणी कोणाच्या मनात काहीतरी विचार चालू असतील, मन वेगळीकडे असतं आणि हाताने कृती घडत असते. मग तेच जे भरकटणारं मन आहे, ते भरकटणारं मन आपण अंतरंगाकडे वळवू शकलो तर आपल्या अंतरंगामध्ये चैत्य पुरुष आहे, हे श्री अरविंद श्री माताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तिकडे आपली आंतरिक दृष्टी वळवू शकलो तर मग आपोआप स्मरण राहील आणि मग आपण अंतरंगात वळण्याचा अभ्यास करतो आहोत असा त्याचा अर्थ होईल. अर्थात हे लगेच म्हणजे चुटकी सरशी जमेल इतकीही साधी सोपी गोष्ट नाही, कारण अजूनपर्यंत आपण आपल्या मनाला बाह्यामध्ये फिरायचं हीच सवय आहे. आपण त्याला प्रयत्नपूर्वक आत वळवलेलंच नाही. तेव्हा हे एका झटक्यात होणार नाही, पण प्रयत्नांनी हे निश्चित साध्य होण्यासारखं आहे. आपण जे काही मेकॅनिकल काम करतो आहोत, ते मेकॅनिकल काम करताना समजा ते काम अर्धा तासाचं आहे, त्यातला आज एक क्षण आपल्याला अंतरंगात वळता आलं, पुन्हा ते मन कुठेतरी भरकटलं आणि पूर्ण वेळ निघून गेला. जाणीव झाली ते काम संपल्यानंतर मात्र की अरे आपल्याला फक्त एकच क्षण मिळाला. उद्या 2 क्षण, परवा 3 क्षण, असं करत करत हा अभ्यासाचा विषय आहे की आपण अधिकाधिक पूर्ण वेळ अंतरंगात शिरायचा प्रयत्न करणं. म्हणजे हे मेकॅनिकल काम चालू आहे, हाताने आपण ते काम करतो आहोत आणि आतमध्ये मात्र आपण अंतरंगामध्ये स्थित आहोत असा प्रयत्न करणं हे म्हणजे साधनेचा एक भाग आहे. बघा ते काय म्हणतात, ॲज द साधना प्रोग्रेसेस, म्हणजे ही जसजशी प्रॅक्टिस आपल्याला अधिकाधिक होत जाईल, वन बिगिन्स टू लिव्ह मोर अँड मोर इन धिस इनर बीइंग अँड द आउटर बिकम्स मोर अँड मोर सुपरफिशियल. जसजसे आपण या अंतरंगामध्ये अधिकाधिक रमायला लागू, अधिकाधिक जास्तीत जास्त आत खोलवर शिरण्याचा अभ्यास करायला लागू, तसतशी ही बहिर्वर्ती चेतना आहे ती सुपरफिशियल, ती वरवरची आहे अशी आपल्याला जाणीव व्हायला लागते असं श्री अरविंद सांगतात. आत्ता बघा, आपल्याला जर कोणी विचारलं की आत्ता आपण हे काहीतरी अभ्यास करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत,
हे खरं आहे का खोटं आहे, म्हणजे खरं आहे का आभासी आहे? तर आपलं काय उत्तर असेल की नाही नाही, खरंच आहे. मी आत्ता हा विचार करते आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे, याला खोटं कसं काय म्हणणार? ठीक आहे, हे छायावत आहे, हे आभासी आहे असं आपल्याला आत्ता वाटतच नाही आहे. आणि ते तसं नाही, कारण आपण या बहिर्वर्ती चेतनेमध्येच आत्ता आपण जगत आहोत. त्यामुळे आपल्या दृष्टीने हा सगळा जो भाग आहे तो धूसर आहे, तो आभासी असल्यासारखं वाटतंय आणि हा मात्र भाग खराखुरा असल्याचं वाटतंय. आणि तेच आपण जसजसे अंतरंगात अधिकाधिक जायला लागतो तसतसं हा जो भाग आहे बहिर्वर्ती चेतनेचा तो अधिकाधिक वरकरणी आहे, वरवरचा आहे असं वाटायला लागतं, असं ते म्हणतात. बघा, साधना करून जे खूप उन्नत झालेले आहेत, जे खूप प्रगत झालेले आहेत, त्या सगळ्यांचा एक अनुभव निश्चितपणे आपण वाचलेला आहे, ऐकलेला आहे. ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे सत्य वाटायला लागतं आणि हे आभासी वाटायला लागतं. श्री अरविंद नेमकं तेच सांगतात. बघा, ब्रह्मसत्य जगन मिथ्या, हे सगळं मन प्राण शरीरातलं आपलं जे बहिर्वर्ती जीवन चाललेलं आहे ते जीवन मिथ्या वाटायला लागतं, आभासी वाटायला लागतं. हा जो अनुभव आहे हा अद्वैतातला वेदांती अनुभव आहे. हा अनुभव श्री अरविंदांना देखील आला. त्याचा थोडीशी हकीकत त्याची समजून घेणं इथे योग्य राहील. श्री अरविंद राजकीय जीवनामध्ये अतिशय अग्रणी असे नेते होते असं आपल्याला माहिती आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजे 1907-08च्या दरम्यान जेव्हा विष्णू भास्कर लेले यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि ते दोघंही जण 3 दिवसपर्यंत ध्यानावस्थेत होते. आणि तेव्हा त्यांना श्री अरविंदांना शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला अवघ्या 3 दिवसामध्ये. आणि तो जो साक्षात्कार झाला, ती जी काही अवस्था त्यांना प्राप्त झाली ती पुढे तशीच कायम होती. आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना मुंबईला राजकीय दौऱ्यावर जायचं होतं. तिथे त्यांना भाषण द्यायचं होतं. तेव्हा त्यांनी लेले महाराजांना विचारलं की मी आता अशा स्थितीमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये म्हणजे कशा? तर हे जे आंतरिक आपलं अंग आहे त्याच्यामध्ये ते स्थित होते. त्यामुळे ह्या बहिर्वर्ती चेतनेने जी कामं करायची ती मी आता करू कशी, कारण मी इतका त्याच्यामध्ये रममाण झालेलो आहे. असं जेव्हा लेले महाराजांना त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही फक्त जमलेल्या श्रोतृवंदाला वंदन करा आणि तुमच्या मुखातनं ईश्वर बोलेल. ते त्या पद्धतीने झालं. मला इथे आणखीन एक गोष्ट त्याच सुमारास जी घडली त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. त्याच सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान श्री अरविंद मुंबईमध्ये अगदी गजबजलेल्या भागामध्ये मित्राच्या घरामध्ये राहत आहेत आणि त्या घराच्या गॅलरीमध्ये ते उभे आहेत. आणि खालनं सगळं जे जनजीवन चालू आहे ते जनजीवन ते पाहता आहेत. आणि त्यांना तेव्हा तिथे असा अनुभव आला की हे सगळं जे खालचं जनजीवन आहे ते एक प्रकारे छायावत आहे, आभासी आहे. त्याला सत्य आहे असं वाटावं असं ते दिसत नव्हतं, असं त्यांनी ते वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ता आपण जे समजावून घेतलं की जसजसा साधक अंतरंगामध्ये प्रवेश करायला लागतो तसतशी ही बहिर्वर्ती चेतना ही त्याला बाह्यवर्ती आहे, वरकरणी आहे, वरवरची आहे अशी वाटायला सुरुवात होते. बघा, आपण आत्ता हे पाहिलं की आफ्टरवर्ड्स द इनर कॉन्शियसनेस बिकम्स द रियालिटी अँड द आउटर इज फेल्ट बाय मेनी ॲज अ ड्रीम, स्वप्नवत वाटायला लागतं, ऑर डिल्युजन, भ्रांती, भासमान असं वाटायला लागतं, ऑर एल्स ॲज समथिंग सुपरफिशियल अँड एक्सटर्नल,
ते बाहेरचं आहे, वरवरचं आहे असं जाणवायला सुरुवात होते. पुढे बघूया. The inner consciousness begins to be a place of deep peace, light, happiness, love, closeness to the divine, or the presence of the divine, the mother. काय म्हटलंय बघा. आत्तापर्यंत आपल्याला या आंतरिक चेतनेची जाणीवच नाहीये, पण जसजशी साधना प्रगत होत जाते, आंतरिक चेतना ही सत्य गोष्ट आहे अशी जाणीव जेव्हा आपल्याला व्हायला लागते, तसं आपल्याला आणखीन काय काय जाणवायला लागतं बघा. तर आंतरिक चेतना हे असं एक स्थान आहे की जिथे अतिशय सघन अशा स्वरूपाची शांती आहे, प्रकाशाचंच ते स्थान आहे, आनंदाचं स्थान आहे, दिव्य प्रेमाचं स्थान आहे. आपल्याला ईश्वराशी जवळीक तिथे अनुभवायला येते आणि तिथेच आपल्याला श्री माताजींची उपस्थिती सुद्धा जाणवते असं श्री अरविंद इथे म्हणतात. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल कदाचित, परंतु श्री अरविंदांनी स्वतः सांगितलेलं आहे की चैत्य पुरुष हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी श्री माताजींचं स्थान आहे आणि आत्मतत्व म्हणून जिथे आपण दाखवलेलं आहे ते श्री अरविंदांचं स्थान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण जसजसे अंतरंगात शिरायला लागू तसतसे ईश्वर म्हणून जो कोणी आहे त्याचे जे काही गुणधर्म आहेत, त्याच्या जी गुणवैशिष्ट्य आहेत, ती सगळी गुणवैशिष्ट्य त्यांची जाणीव आपल्याला व्हायला लागते. तोपर्यंत आपल्याला सघन शांती म्हणजे काय, दिव्य प्रेम म्हणजे काय, दिव्य प्रकाश म्हणजे काय, त्या कशाची जाणीव नसते किंवा ईश्वर आपल्या अंतरंगात आहे म्हणजे काय याची जाणीव नसते. ती जाणीव, ती संवेदना आता आपल्याला व्हायला लागते असं ते म्हणतात. One is then aware of two consciousnesses, the inner one and the outer, which has to be changed into its counterpart and instrument that also must become full of peace, light, union with the divine. इथे हे जे शेवटचं वाक्य आहे, या वाक्यामध्ये आपल्याला पारंपरिक योग आणि पूर्ण योग यातला फरक जाणवून जातो. म्हणजे काय, तर आत्तापर्यंत आपण अभंगांमधनं ऐकलेलं आहे बघा की आंतरिक चेतनेमध्ये जसजशी व्यक्ती रममाण होतीये, संत पदाला जाऊन पोचते आहे, तसं आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे त्यांना हे सगळं जे विश्व आहे ते खरं वाटायला लागतंय आणि हे सगळं विश्व आभासी वाटायला लागतंय. आणि मग कधीतरी त्यातनं एखादा अशा प्रकारचा अभंग लिहिला जातोय. कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासी का दिली वांगली रे. कान्हा, हे ईश्वरा, तुझी घोंगडी चांगली आहे, पण आम्हाला मात्र ही अशी वांगली म्हणजे वाईट अशी घोंगडी, म्हणजे हे सगळं, हे जे जीवन आहे त्या जीवनाचं वर्णन करताना इथे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या दोन्ही जीवनामधला जो भेद आहे, जो प्रकर्षाने जाणवायला लागतोय आणि त्यातनं ते विधान येतंय, कान्हा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे. आणि मग इथे त्याच अभंगामध्ये पुढे म्हटलेलं आहे बघा, रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासी का दिली वांगली रे. आणि मग हे जर असं वांगलं म्हणजे वाईट, आता वाईट ही समजून घेण्यासाठी म्हणून आपण म्हणतो आहोत, पण मुळामध्ये हे तसं नाही, हे देखील अगदी ह्या ईश्वरत्वाचाच भाग आहे. हे समजून घेणं, जाणून घेणं हा पूर्ण योगाचा इथे भाग येतो. पारंपरिक योगामध्ये
हे सगळं आभासी आहे, हे मिथ्या आहे आणि म्हणून त्याचा फारसा विचार न करता जे खरं आहे असल्यासारखं जाणवतं आहे, म्हणजे ईश्वरत्व आपण त्याला आत्ता सोप्या शब्दात म्हणूया, चैतन्य असं आपण म्हणूया, त्याकडे निघून जाणं, त्याच्यामध्ये विलीन होऊन जाणं हा पारंपरिक योगाचा भाग आहे. आणि तिथे त्यामुळे मन, प्राण, शरीर हे जसे आहेत तसेच सोडून दिले जातात. त्यांच्या परिवर्तनाचा, त्यांच्या रूपांतरणाचा प्रयत्नच पारंपरिक योगामध्ये केला जात नाही. पूर्ण योगामध्ये मात्र हा कटाक्षाने विचार केला जातो, नव्हे तसा प्रयत्न करणं हे पूर्ण योगामध्ये अभिप्रेत आहे. कोणता प्रयत्न? म्हणजे एकीकडे पारंपरिक योगानुसार शरीराकडून आंतरिक शरीराकडे, प्राणाकडून आंतरिक प्राणाकडे, मनाकडून आंतरिक मनाकडे जायचं, हा भाग तर आहेच आहे. म्हणजे ही एक दिशा झाली आणि मग तिथून पुढे आणखीन चैत्य पुरुषाकडे जायचं, हा भाग तर आहेच आहे. इथे पारंपरिक योग ह्याच्यामध्ये जाऊन विलीन पावून जातो. मग जीव मुक्त झाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा रीतीने येतात. पण पूर्ण योगामध्ये मात्र फरक असा येतो की ही जी आंतरिक चेतना आहे तिच्या ठिकाणी काय काय आहे, तर आता बघूया आपण, समजून घेण्यासाठी बघूया. आंतरिक चेतनेमध्ये ज्ञान आहे, बहिर्वर्ती चेतनेमध्ये अज्ञान आहे. या चेतनेमध्ये प्रकाश आहे, इकडे अंधार किंवा काळोख आहे. इथे शांती आहे, इकडे अस्वस्थता किंवा अशांती, असा सगळा विषय. इथे आनंद आहे, इकडे सुखदुःख आहे. आता बघा, हे आपण उदाहरणादाखल घेतलंय, समजण्यापुरतं घेतलेलं आहे. तर आता पारंपरिक योगामध्ये जेव्हा मन, प्राण, शरीराकडून आपण आंतरिक चेतनेकडे वळायला लागतो, तेव्हा हे इतकं आनंदमय आहे, प्रकाशमय आहे, शांतीपूर्ण आहे की असं हे सगळं जीवन सोडून, जे जीवन जरामरणाने भरलेलं आहे, जे अज्ञान अंधकारमय आहे, त्या जीवनाकडे परतून यावं अशी इच्छा तरी कशी होईल. आणि म्हणून ते तसंच सोडून दिलं जातं आणि ह्याच्याकडे व्यक्ती निघून जाते. पारंपरिक योग हा असा आहे. आणि पूर्ण योगामध्ये मात्र श्री अरविंद सांगतायत ते असं बघा, वन इज देन अवेअर ऑफ टू कॉन्शियसनेसेस. व्यक्ती जसजशी प्रगत होत जाते तसतशी तिला या दोन्ही ज्या चेतना आहेत, ही आंतरवर्ती चेतना आणि ही बहिर्वर्ती चेतना, याची स्पष्टपणाने जाणीव व्हायला लागते. अँड कॉन्शियसनेसेस, द इनर वन अँड द आउटर वन विच हॅज टू बी. आता ही जी बहिर्वर्ती चेतना आहे, विच हॅज टू बी चेंज इन टू इट्स काउंटर पार्ट. काउंटर पार्ट म्हणजे समकक्ष. ज्ञान आणि अज्ञान हे समकक्ष नाही आहेत. ज्ञान कुठेतरी वरच्या स्तरावर आहे आणि अज्ञान कुठेतरी खाली आहे. प्रकाश उच्च स्तरावर आहे आणि अंधकार खालच्या स्तरावर. हे दोन्ही समकक्ष म्हणजे एका पायरीवर नाही आहेत. ते एका पायरीवर आणणं म्हणजे समतल करणं, काउंटर पार्ट करणं, हे आधी करायचं आहे आणि नंतर इन्स्ट्रुमेंट. आत्ता मन, प्राण, शरीर हे या आंतरिक चेतनेचं किंबहुना चैत्य पुरुषाचं आणि आत्म्याचं साधन नाही आहेत. आत्ता ते नुसतेच आहेत. म्हणजे याचा आणि ह्यांचं, चैत्य पुरुष आणि आत्म्याचा
आणि ह्या तिन्ही गोष्टीचा आत्ता संबंधच काही नाहीये अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय. या दोन्हीमध्ये एक प्रकारची दरी आहे असं आत्ताचं चित्र आहे सामान्य मानवी जीवन. श्री अरविंद म्हणतायत की ह्याचं समकक्ष मन प्राण शरीर बनले पाहिजेत, म्हणजे आंतरिक चेतनेमधलं ज्ञान, प्रकाश, शांती, आनंद, शक्ती आणि इथे शक्तीचा अभाव, हे सगळं जे आहे ते ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सामान्य मन प्राण शरीराचा पण गुणधर्म त्या बनल्या पाहिजेत, म्हणजे काउंटर पार्ट झाल्या पाहिजेत. ही पहिली पायरी. आणि नंतर त्या इन्स्ट्रुमेंट बनल्या पाहिजेत, म्हणजे ह्यांना अभिव्यक्त करण्याचं साधन मन प्राण शरीर बनले पाहिजेत. आत्ता ते काय अभिव्यक्त करतायत? अज्ञान, अंधकार, अशांती, सुखदुःख हे सगळं ते व्यक्त करतायत. ते आत्म्याचं प्रकटीकरण करत नाही आहेत, ते चैत्य पुरुषाचं प्रकटीकरण करत नाही आहेत. तर ते प्रकटीकरण, ती साधनं करतील असं झालं पाहिजे, हे पूर्णयोग पाहतो. म्हणजेच आता बघा, पारंपरिक योगामध्ये आपण पाहिलं की व्यक्ती चैतन्यामध्ये विलीन होऊन जाते. आणि आता श्री अरविंद पूर्ण योगामध्ये म्हणतायत ते असं की एकदा तुम्हाला ह्या सगळ्या आंतरिक चेतनेचा अनुभव आला, त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञान, प्रकाश, शांती, आनंद, शक्ती यांचा जो अनुभव येतोय, तो अनुभव फक्त ध्यानावस्थेत मिळाला आणि बाकी जीवन हे अशा पद्धतीचं असं होता उपयोगाचं नाही. तर तेच सगळं म्हणजे ध्यानावस्थेमध्ये, साधनेमध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर ते जीवनामध्ये सुद्धा व्यक्त झालं पाहिजे, प्रकटीकरण झालं पाहिजे. आंतरिक शांती, फक्त आंतरिक शांतीचा अनुभव नाही, ती शांती बाह्य जीवनामध्ये, आपलं दैनंदिन व्यवहारामध्ये ती उतरली पाहिजे. तेव्हा मग आता हे आणि हा एक परत म्हणजे ही आंतरिक दिशा होती, ही आता बाह्य दिशा बघा, म्हणजे आतून बाहेर हा असा दुहेरी मार्ग आहे पूर्णयोगाचा. आत जे मिळालं आपल्याला साधनेमध्ये ते नुसतं साधनेपुरतं, तेवढ्या अर्ध्या तासापुरतं कायम न ठेवता ते 24 तासाचा आपला अनुभव बनवणं हे इथे अपेक्षित आहे. आणि म्हणून इथे जे म्हटलंय की मन प्राण शरीर हे काउंटर पार्ट व्हायला पाहिजेत, समकक्ष व्हायला पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आत्म्याचं किंवा चैत्य पुरुषाचं ते साधन व्हायला पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट आहे पूर्णयोगाचं. इतर ठिकाणी हे उद्दिष्ट सांगितलेलं नाही. मन प्राण शरीर जसेच्या तसे, जे काही जी काही व्यक्ती जशी जन्माला आली आहे, म्हणजे तिचा स्वभाव समजा रागीट आहे, तर ती मरेपर्यंत तशी रागीटच म्हणून निधन पावेल. ते बदलणं हे अशक्य आहे असं पारंपरिक योग मानायचा. परंतु पूर्ण योग मात्र सांगतं अभ्यासांती हे शक्य आहे की तुम्ही जे होतात त्याच्यापेक्षा अगदी बरोबर, म्हणजे तुमच्यातले जे अवगुण असतील त्याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट तुम्ही बनू शकता. कधी? साधनेतून. पूर्णयोग हे सांगतो. हे पूर्णयोगाचं वेगळेपण आजच्या भागामध्ये आपण आंतरिक चेतना आणि बहिर्वर्ती चेतना म्हणजे नेमकं काय, या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि या दोन्हीची ओळख करून घ्यायला कशी सुरुवात करायची याचा काहीसा विचार आजच्या भागात आपण पाहिला. आणि आज जे काही आपल्याला समजलेलं आहे त्याच्या आधारावर आता आपण प्रत्येकाने असा अभ्यास करायचा आहे की जास्तीत जास्त अंतरंगामध्ये आपण कसे राहू याचा प्रयत्न करायचा आहे. आपण म्हटलं तसं की आधी सुरुवातीला मेकॅनिकल ज्या गोष्टी आहेत, यांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याच्या तरी बाबतीत आपण हा प्रयत्न नक्की करू शकतोय. आज 1 क्षण, उद्या 2 क्षण, पुढे आणखीन कालावधी असं करत करत संपूर्ण दिवस
आपण अशा आंतरिक चेतनेमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास आपण करूया. आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.